40 टेम्परेचरमध्ये आम्ही शेतकरी काम करतोय आणि भरपूर जण म्हणतात शेतकरी आहारामध्ये खातोय. हा, रामराम मंडळी. आज कांदे काढण्याचा दुसरा दिवस आहे. आज वातावरण पण इतकं बिघाड झालं आहे वातावरणामध्ये, म्हणजे पूर्ण नाही का ऊन पण नाही पडलेलं आणि काय म्हणतात असं ढगाळ वातावरण नाही का, पाऊस येईल असं वाटतंय. आता तसं 20 तारखेला पाऊस सांगितलेलाच आहे, पण यायला नाही पाहिजे बरं का पाऊस. कारण आमच्या अजून कांदे राहिले काढायचे, भुसारे भरायचे. एकतर भरपूर काही नुकसान झालं आहे आधी, आता नाही नुकसान झालं पाहिजे अशी मला. आता काय आहे निसर्गाच्या पुढे, तरी शेवटी काय करणार आहे आपण. तर बघू. अजून दुसऱ्या वावरात पण एक लेबर आलं आहे, तिथं 25 माणसाची टोळी आहे आणि आपल्या हे एक टोळी आहे. 2 टोळ्यांचं सध्या काम चालू आहे. तिकडले कांदे पण आता काय माहिती कसे निघत आहेत. तिथं दीर गेले माझे आणि 2 जण वाहिले आहेत आणि इकडं आम्ही 2 जण आलो आहे. लेबर सकाळी 9 वाजता झालं, त्याच्यामुळे त्यांच्या पूर्ण पाता झाल्या आहेत. आता त्यांचं फक्त कापायचं राहिलं आहे, थोडंच राहिलं होतं आपलं. तर इथलं झाल्यानंतर आपल्या दुसऱ्या वावरात जायचं आहे. येस लेबर परत तिकडे न्यायचं आहे. तिकडे 1 एकर आहे. इथलं जे होतं इथं 1 ओळ लावली होती कालची, निम्म्याच्या म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त झालं होतं आणि थोडंच राहिलं होतं बघा. खालच्या 6-7 साड्या असेल फक्त. मंडळी काल जे खोडलेले कांदे ते काढण्यासाठी वेळा घेतला होता, पण बोटाचे एवढे साल्ट निघाले ते मग आजी आणलंय वापस. तर काय म्हणतात, जरा बरं पडतंय आणि जरा हलकं पण जातं नाही का. तिथपासून इथपर्यंत आले फक्त, पुढं 2-3 वाजता राहिले फक्त. फास्ट पण होतंय. एवढं कष्ट करतो उन्हातानामध्ये, म्हणजे प्रत्येक शेतकरी करतो. मी माझं कौतिकच नाही सांगत, प्रत्येक शेतकरी उन्हातानात कष्ट करतोय. लेबर पण करतोय, बरोबर आहे ना. हा वय व्हायरल व्हायचं का तू. मंडळी मला असं वाटतं मीच पात धरली का काय माहिती, कांदे असं चालू आहे. तर एक गुन्ही आणि हे सारखं चालूच आहे. लोकांच्या वाक्याचे पाथा लागले पण माझं चालूच आहे. एवढं ऊन लागतं डेंजर, वापस नाही पाहते उन्हाला. सकाळी आभाळ आलं होतं, आता नेमकं ऊन पडलंय, खूप ऊन आहे. इकडं बघा छोटंसं बाळ आहे, त्याला ऊन लागत नाही. तुला ऊन लागत नाही का? ऊन नाही का? नाही नाही म्हणते. आपल्या समोर जर कोणी काम करत असतं, काम करण्याचा पण इंटरेस्ट असतो. नाही तर उद्या परवा माझी चिंता होणारच नाही. एवढ्या मोकळ्या वावरत आपण फक्त एकटीला फिरायचं ते होऊ शकत नाही, कारण भरपूर लई वर पाठीमागं. त्यामुळे माझं पण समोर काम चालू आहे त्यांच्या, नाही का. तिने पुढं गेले की त्यांच्या मागं 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 हिंडते. थोडंसं राहिलं बाकी इकडं, मग झालं आहे माझं पण इथलं काम. आता दुसऱ्या वावरात जायचं आहे. लेबरचं पण थोडंसं राहिलं आहे. 15-20 मिनटं जाईल फक्त, मग दुसऱ्या वावरात जायचं आहे लेबर. त्यांच्यासोबत आम्ही पण. आमच्या इकडं उरफाटा असं आहे, उन्हाळ्यामध्ये लोक आराम करताय फिरता बाईक, आणि आम्ही इथं उन्हाळ्यात काम करतोय किती ग. पण चला, तुम्हाला काय कळणार माझं दुःख. मंडळी 30 गुंठे वावर झाले आता काढायचं. आता चाललोय आम्ही दुसऱ्या वावरामध्ये, लेबर गेले पुढं. आता आम्ही गोण्या वगैरे घेऊन चाललो आहे. पूर्ण झाल्यात 2 वरुळ्या. मी चालले मागं पातीचं गोणी घेऊन. मंडळी आपले वावरातले जे कांदे होते काढून झाले. आता आपण दुसऱ्या वावरामध्ये आलो आहे, म्हणजे जे मळ्यातले जे वावर आहे आपलं तिकडं आलो आहे आपण. आता इथं दुपारी 3 वाजता पण इथं कांदे ते क्वालिटी एकदम जवळ आली आहे बघा. फोनमध्ये नाही माहीत तुम्हाला कसं दिसतंय, हे बघा रिअलमध्ये असे बरं का आपले कांदे. या कांद्याची पात वगैरे व्यवस्थित होते आणि जास्त त्याला चमक पण आहे, आणि ते डबल पत्ती जे काय म्हणतो ते पण आहे. हे आमचं आगाव फरक आहे बरं का. हे बघा याला डबल पत्ती.
अजून आता इकडं 14 गुंठेच लागणची होती आपली, ज्या डिसेंबर मधलीच होती ते, सॉरी 1 जानेवारीची लागवड आहे. आणि जे खाली जे दिसतंय तुम्हाला तर ती थोडी उशीर आहे, पण हे आता सोबत काढून घ्यायचे. हे बघा ती माकापर्यंत आहेत. आता हे झाल्यानंतर उद्या दिवस जातील. तर आमचं जे काम आहे ते करतो आम्ही. आता पाट टाकायचं, मिस्टर टाकणारे पात. माझे पाठ्याचे कांदे एखादे जे आडते खोडत आहेत, कारण इथं कांदे जास्त करून खोडलेले नाही आहे, थोडेफारच आहे, ते करायचे गोळा. आता बाय मंडळी. हे बघा मेंढ्या पण पलीकडे आहे, तेव्हा मेंढ्या पण दाखवते बघा. काम कोणतं छोटं किंवा मोठं नसतं, काम हे काम असतं. बरोबर आहे मंडळी. मंडळी लेबर नाही गेलं की हातपायच गळून जाते बघा, कामच करा वाटत नाही. ते जेवढ्या वेगाने काम करतात त्या दुप्पट पण काय म्हणते आपल्याला जोश येतं काम करण्यासाठी, एक उत्साह येतो. कारण ते किती काम करतात ना लेबर, त्याच्यामुळे आपल्याला पण येतो. म्हणजे मला येतं बरं का व्यवस्थित. ते जेवढे फास्ट पळतात त्याच्या मग मी पण तेवढे फास्ट पळते का हो. ही आमच्या मिस्टरांचं काम आहे. आज मी दिवसभर पाट टाकलीच नाही बरं कांद्यावरती. आज दिवसभर त्यांनीच पाट टाकली एकट्याने, नाही आवरत. पण इकडं आल्यानंतर पण त्यांनीच कांदे झाकवले, मी गेलेच नाही त्यांच्याजवळ. कारण आमचं ठरलं होतं मी मागचे कांदे गोळा करायचे आणि त्यांनी बोलत नाही. तुम्ही मुके का? बरेच जण म्हणते तू दाजींना बोलून देत नाही, ते बोलती नाही, ते स्वतःच बोलते नाही, मी काय करू. ते मुके पण नाही. त्यांचा फोन बंद झाला, मग त्यांची ट्याव ट्याव ऐकावा. हे बघा माझं नाही का ते याच्यासारखं काय म्हणते त्याला, आता कोण गेलं मेंढ्यावाल्यासारखं. हे धोपटं घ्यायचं आणि हे घ्यायचं, बसच कांदे खांदत नाही का. हे बघा आता एका ठिकाणी 3 आहे. हे वावर जरा काळवट आहे ना, त्याच्यामुळे जरा बरे बरं जास्त कांदे नाही राहिले मागं, थोडेफारच राहिले. तरी पण नाही थोडीशी वाटत नाही. या कांद्याला डाग वगैरे काहीच नाही, एकदम मस्त कांदा निघलाय. उन्हाळले पण नाही कांदे. आणि त्याची साईज पण एकदम मस्त, एकदम म्हणजे एकदम भारी आहे. तुम्हाला फोनमध्ये थोडीशी बारीक वाटते आहे, पण मोठी साईज चांगली. तिथून उठले इथे मी बसले बराच. इथं मेंढ्या त्या जवळ आल्या, त्या लई लांब गेल्या. तुम्हाला झूम करून दाखवू का? आली 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 आली. हे बघा डायरेक्ट आपल्या विहिरीजवळ गेल्यात. विहिरीच्या खाली जे गिन्नी गवत जे आहे ना, त्याच्या खाली बघितलं भरपूर अंतर आहे. चला आता मी करते माझं काम. अजून ना बरंच राहिलंय गोळा करायचे. मग आजचं पूर्णच काम जर केलं कंप्लीट तर उद्याच्याला जर कमी पडतं, कारण लेबर लवकर येतं नाही का, मग आपल्याला यायला थोडा उशीर होतो. म्हणजे तुम्हाला अजून काही दाखवते बरं का. आज पावसाचं वातावरण झालं होतं दुपारी. तर हे बघा आमचे शेतकरी मंडळी जे आहेत ना आमच्या गावातले, त्यांनी कांदे झाकून ठेवले. ते बघा दिसतात का तुम्हाला, कांदे झाकून ठेवले बघा. इथं पण आहे बरं का, हे बघा इथं. मग शेतकऱ्यांना कशा आशा असते ना, मागच्या वेळेस ते पावसाने केलं, यावेळेस पण ते, त्यामुळं त्यांनी झाकून ठेवलं बिचाऱ्यांनी. चलो आणि आमचं उपर झोपतं. चलो तुम्ही थकलं तर मग माही काय अवस्था असं, तुम्ही थकलं मग काय अवस्था असं. मी सगळे 5:30 वाजल्यापासून उभी आहे, अजून पण चालूच आहे काम. मला नका लाजू, जाऊ द्या. पण कांद्याची पात आहे तशी राहिली, बरं झालं का. कांद्याला पात नसेल लय अवघड असतं ते. कुठं हा तेवढंच का जॉब आहे ना, पण येतले उरणारच आहे ना. उरली नाही पण दाट व्यवस्थित बसली नाही का. कारण कांद्याला पात नसली ना खरंच खूप हाल होती. आता दुसऱ्या वावरचे आपले म्हणजे काढणे चालू ना वावर. आता आम्ही दोघांनी काय तिथं बघितलं, ते गेले सकाळी बाहेरला घेऊन, म्हणजे नाही का वावर दाखवायला, पाणी वगैरे नेऊन दिलं. पण मी नाही बघितलं, ते म्हणे पात नाही त्याला. मग आता काय माहिती काय करतात. तशी इथं गवत नाही अजिबातून, पात भरपूर आहे. नाही वावर पण भागाभागी होत होती. आता इथं पण भरपूर पात आहे.